उलटा चेंडू होता, लो फुल टॉस, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चितच झाला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तितका चांगला नाहीये. बघा काय घडलं होतं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा वाईड यॉर्कर, फ्रंट फूट लेग स्टम्पच्या बाहेर गेला होता, त्यामुळे बॉडीचा बॅलन्स राजचा इतका चांगला नव्हता. खूप चांगला चेंडू अजय शेलारचा. अष्टपैलू खेळाडू, यापूर्वीच्या मॅचमध्ये त्याने दमदार कामगिरी केली. तोही मैदानात धुमाकूळ घालू शकतो, राजी धुमाकूळ घालू शकतो आणि अक्षय नॉस्टॅकर एंडला आहे. षटक अत्यंत महत्वाचं आहे. पंच दोन्ही हात फैलवत आहेत, हात करतात समांतर, धाबा येतात अवांतर, व्हाईट बॉल. धावसंख्या संघाची आता 2 वरती पोहोचले. देवळी आणि त्याचबरोबर कोट्रोशी ही अटीतची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. राज पवार 1, अक्षय नॉस्टॅकर एंडला. ऑन साईडला लॉग ऑन, मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅट आणि बॉलमधून 2 प्रेक्षकांना पाहायला मिळते. 22 यार्ड या यूट्यूब चॅनलवरती या स्पर्धेचा निखळ आनंद तुम्ही घेताय. इट्स अ व्हाईट बॉल. तसं अनदर व्हाईट बॉल. अजय शेलार प्लॅन राजविरुद्ध नक्कीच आहे, कारण तो फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे, परंतु वाईड लाईन पकडून गोलंदाजी करायची आउट ऑफ द स्टंप. या प्रयत्नामध्ये दिशाहीन गोलंदाजी अजय शेलार करण्यात आले आणि आता 2 वाईट बॉल त्याने टाकले. मिस्टर स्तराने धावसंख्या पोहोचले 3 वरती. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाऊन रूम बनवून खेळायचं होतं. पॉईंटच्या डोक्यावर अप्परकट राज पवारच्या बॅटमधनं आलेलं नाहीये. बघा काय घडलं होतं. चेंडू पॉईंटच्या डोक्यावर खेळायचा होता. भन्नाट वेगाचा चेंडू बॅटची कट आणि त्यानंतर फर्स्ट स्लिपमधून थर्ड मॅनमध्ये गेलाय. राज पवार 2, धावसंख्या 4. बाईचा इशारा पंचांनी केलाय. ह्या ओव्हरमध्ये अजय शेलारने अत्यंत सुंदर कामगिरी केली. जंगलात ते 2 वाघ जेव्हा लढतात ना, तेव्हा बघण्यासारखं असतं. आता हे 2 टेनिस क्रिकेटमधील, रबर बॉल क्रिकेटमधील वाघ आहेत, केसकेचे, ते मैदानावरती लढत आहेत. धावसंख्या धापलकावरती होते ती 5. राज पवार 2, अक्षय आपलं खातं खोलू शकलं नाहीये. नॉस्टॅकर एंडवरती आहे अजय शेलार. फुल टॉस वरती आक्रमण. कष्ट इतक्या शांतपणे करा की यश हमखास धिंगाणा घालेल, हे राज पवारला खूप चांगलं माहिती आहे. त्याच्या पट्ट्यात आला, त्याच्या टप्प्यात आला आणि राजने कार्यक्रम केला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पण यावेळेला तयार होता, सतर्क होता, सावधान होता राज पवार. त्यांना आक्रमण केले, त्यांना हल्ला चढवलाय. या षटकाला सिद्ध पोहोचल्या 8 वरती. संघ 11 धावा, बिनबाद 11 देवळी. आत्मविश्वास अतिशय महत्वाचा. मग कोणताही खेळाडू, फिल्डिंग करणारा खेळाडू असू द्या, गोलंदाजी करणारा खेळाडू असू द्या किंवा बॅटिंग करणारा बॅट्समन, सर्वांसाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. भन्नाट वेगाचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. तिसरा वाईट बॉल. अचित म्हात्रे व्हाईट बॉलचा इशारा करत असताना धावसंख्या पोचली ती आता 12 12 धाबा धापलकावरती. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहे. यानंतर गावडोशी आणि त्याचबरोबर घोडे पारुट या 2 संघादरम्यान महत्वाचा मॅच. अत्यंत दर्जेदार कामगिरी यापूर्वी निश्चितच केले गेले राज पवारकडून. वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. याचा अर्थ आता मात्र भरकटलेली गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी करत असताना गोलंदाज अजय शेलार. राज काय करू शकतं हे अजयला माहिती आहे, अजय काय करू शकतं हे राजला माहिती आहे. आणि आमच्याबरोबर स्कोरर आहेत मिस्टर निखिल. बघा मी मगाशीच म्हणालो होतो की राज काय करू शकतो आज, ते सर्वांना माहिती आहे. खणखणीत चौकार. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि यश हे तुमच्या प्रयत्नांना चिकटलेलं आहे, हे राजला चांगलं माहिती आहे. त्यानं जबरदस्त फटका खेळलाय. चौकार ठोकला, खडखडी चौकार. राज या मॅचमध्ये कमबॅक करत असताना धावसंख्या 17. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राज पवार 12. 5 चेंडूमध्ये अजय शेलारचे षटक आहे. व्हाईट बॉल भरपूर टाकले त्याने. म्हणजे रामायणामध्ये हनुमंताची सेफ्टी आणि आता अजय शेलारचे षटक संपण्याचं काही नाव घेत नाहीये. महत्वाचं षटक आहे. आकाशामध्ये आता काळ्या ढगांनी गर्दी पण केली. 4 वाईट बॉल या ओव्हरमध्ये. आई वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. फुल टॉस चेंडू, बॅट चिकड. 1 धाव मिळेल शेवटच्या चेंडूवरती.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या देवळी संघ प्रथम बॅटिंग करत असताना 18 धावा, बिनबाद 18. वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. 22 यार्डातला खेळ आपण 22 यार्डवरून पाहत आहे. अर्थात यूट्यूब चॅनल आमचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे 22 यार्ड आणि लढाई देखील आपण बघितलं तर 22 यार्डामधलीच आहे. परिस्थिती थोडीशी हाताबाहेर जाते का हा प्रश्न असेल तेजसच्या मनामध्ये. पहिल्या षटकात स्वप्न सुरुवात देवळी संघाने केले. 4 वाईट बॉल, त्याचबरोबर राज पवारच्या 13 धावा आणि आता स्कोर दाखवतो प्रोजेक्टचा स्कोर 54. आई फटका बघितला तर चेंडू हवेत आहे. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय. अत्यंत सुरेख फटका, अक्षयच्या बॅटमधनं षटकार. एक्सलंट बॅटिंग बॅक अक्षय. स्कोर 24 पण. बघा परिस्थिती खराब असली तरी चालेल पण मनस्थिती मात्र चांगली असली पाहिजे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, पहिल्या चेंडूवरती हल्ला आणि आता कुरघोडी करण्याचा प्रयत्न बॅट्समन करत असताना धावसंख्या 24. राज पवार 13, अक्षय 6 वरती बॅटिंग करत असताना 20.57च्या सरासरीने धावसंख्या उभारली जाते. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 2 क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव 2 धावा बघूया. 2 धावा पूर्ण झाले आहेत. राज पवार आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल का? नाही. या 2 धावा 2च धावांवरती समाधान. 2 धावांनी धावसंख्या 26 वरती पोहोचलेल्या आहे. 2026 मध्ये आपण पाहतात श्री चंदी कुंभाळच माता चषक 2026 स्पर्धेचं संध्याकाळचं सत्र 4 वाजून 8 मिनिटं झालेली आहे. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. त्यामध्ये बसविरार रेबाशी मित्रमंडळ गोरुशी यांचंही योगदान आहे. कोलबट टप्प्यातला चेंडू खोदून काढलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव पूर्ण करत दुसऱ्या इथे आता 88 आणि या 2 धावा पूर्ण करत असताना राज पवार, अक्षय आणि राज पवार डेंजर एंडला धावायचं होतं खरं तर राज पवारला. आणि या 3 धावा झाल्यात का? 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काही चांगलं घडत नाही या मॅचमध्ये, विशेष करून प्रतिस्पर्धी संघ मैदानावरती एक कुट्रोशी ज्याने कुंभाळच माता चषक 2026 29 पण काही चांगले चेंडू देखील गोलंदाजांनी टाकलेत. परंतु आता पहा काय घडलं मैदानावरती. डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलेले आहेत. तेजस राऊंड द विकेट मारा, ओव्हर द विकेट मारा केला जातोय. लेग स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडू खेळायचं होतं, तितकीशी जागा नव्हती. चेंडू गेला गलीमध्ये. एकच धाव, एकेरीने धावसंख्या आता पोचली ती 30 धावा धापलक्यावरती. षटक क्रमांक 2, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. परिस्थिती थोडी हाताबाहेर जाते का असा प्रश्न आहे. वाह, घ्यावी एखादी तान, काळजात रुताबी कट्यार आणि मनमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. राज पवारची पावर मैदानावरती ओव्हर पिचवरती तुटून पडलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. 22 यार्डामधील लढाई, 22 यार्डामध्ये आपल्याला जिंकायचंय. आणि आता 22 यार्ड वरून आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहिलेला आहे. अतिशय दर्जेदार फटका राज पवारचा. स्प्रिंग 120, स्कोर 36 पण. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला चेंडू होता. आकू टप्प्याचा चेंडू बाउन्सर टाकला गेला. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू पाण्यामध्ये थांबलाय. 2 धावांनी आता धावसंख्या वाढते. अंडर आर्म थ्रो 2च धावा मिळतील. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19ची सरासरी 38 धावा धापलकावरती. देवळी प्रथम बॅटिंग करत असताना गावडोशी संघाचे कॅप्टन आणि गोडे पारुट आपण टॉससाठी यायचे.
क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया. या भाईंदरच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. ज्यांनी कुंभाळचं माता चषक 2026च्या साथीने तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. बॅट आणि बॉलमधनं द्वंद्व आपण पाहता 3 षटकांचा सामना. धावसंख्या 38 धावा धापलकावरती. ओ हो हो, घुसून मारण्याच्या आम्ही फक्त गप्पा मारत नाही, तर मैदानात घुसून मारतो आणि गोलंदाजाला गप्प गार करतो. गोलंदाज गप्प गार आणि अक्षरच्या बॅटमधनं आलाय षटकार. धावसंख्या धापलकावरती होते 44. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने हल्ला. हा फटका बघितला तर घुसून मारलाय. अगदी ऑफटमच्या बघा, ऑफटमच्या बाहेर गेलाय. डीप इन द क्रीज जाऊन फुलटा चेंडू गुडघा टेकला आणि षटकार ठोकला. गोलंदाज टप्पा चुकला, बॅट्समनने गुडघा टेकला आणि काय कडक षटकार ठोकला. अक्षय आकुटपदा चेंडू आहे. पिकअपफुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. 50 धावा पूर्ण होत्या देवळी संघाच्या. अफलातून कामगिरी करत असताना अक्षय आकुटपदा चेंडू होता. पुन्हा एकदा डीप इन द क्रीज जाऊन चेंडू खेळलाय. पिकअपफुलचा फटका, दमदार फटका, शानदार. या ठिकाणी बॅटिंग करत असताना अक्षय तो पोचला 23 वरती. राज पवार 22. कॉम्पिटिशन सुरू आहे. 50 धावा पूर्ण करत असताना ओव्हरटेक कोणी कोणाला करायचं. राज 22 अगदी वेगाने तो पुढे सरकला होता, वेगाने तो धावत होता, पण लगेचच अक्षयने पाठलाग केला त्याचा. आणि दरम्यान काय घडले तर नाबाद जिंदाबाद 50 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. शानदार बॅटिंग करत असताना मैदानावरती अक्षय. ओ हो हो हो, काही चांगलं घडत नाहीये. बुडत्याचा पाय खोलात, पाठीमागे तळे म्हणून म्हणतोय. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आणखीन एक चांगली म्हण आहे, बैल पण गेलो आणि बैलाचं कासरो पण गेलो. चेंडू सीमारेषा पार, चौकार. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. फक्त एकच चांगली गोष्ट तिथे सतीश नाहीये. ओ, या 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा आरामात पूर्ण होणार आहेत. धावांचा रतीब घालत असताना दोन्ही बॅट्समन दर्जेदार बॅटिंग केले. षटक क्रमांक 3, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. रनसंख्या अब तक 56, बगैर किसी नुकसान के देवळी. शेवटचे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत. राज 22. अक्षयने आता ओव्हरटेक केलंय राज पवारला. तो 29 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा घुसून मारलंय. काय पट्ट्यात ठोकतोय बघा. काय घडलं होतं मैदानावरती. या षटकाचा 5वा चेंडू आहे. अक्षय पोहोचला 35 वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आकुटापदा चेंडू आहे, बॅकफुटला गेलाय आणि अप्रतिम फटका. स्विंग बघा, बॅट स्विंग जबरदस्त. बॉडीचा बॅलन्स चांगला होता. दर्जेदार बॅटिंग अक्षय. आता अक्षय फार पुढे गेलाय. धावसंख्या 62 धावा. शेवटचा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. अंकुश गोलंदाजी मार्क वरती. चेंडू ऑन साइडला गेला. टावरिंग, टावरिंग षटकार. सडक पे कडक. 3 षटक 68 धावा धापलकावरती. अक्षयने डॉमिनेट केले. 41 धावा 9 चेंडूमध्ये. 23 धावांची खेळी राज पवारची. हा बघा, फटका सुरेख, सुंदर, जबरदस्त टायमिंग. ऑफटमच्या बाहेर जाऊन ऑन साइडला जिथे मिडविकेटचं क्षेत्र, त्या मिडविकेट क्षेत्रामध्ये सुरेख षटका ठोकला गेला. दर्जेदार बॅटिंग, नेत्रदीपक बॅटिंग पाहायला मिळाली. मॅच सबरीमध्ये फारसं काय असणार नाहीये, कारण दोन्ही बॅट्समन नाबाद आहेत. अर्थात त्यांची कामगिरी चांगली आहे. बाकी बॅट्समनला संधी मिळालेली नाही आहे आणि कशाला हवे संधी, कारण दोघांनी खूप चांगली बॅटिंग केले. अक्षय जाधव 41 9 चेंडूमध्ये. राज पवार 22 9 चेंडूमध्ये. बाकी गोलंदाजींची आतपिसं काढण्यात आलेली आहे. राज क्षेत्ररक्षण लगेच सजून काय जास्त वेळ घेऊ नका, मला माहिती आहे. ती काळजी तुम्ही घ्याल. देवळी कोटरोशी याच दरम्यान विकास मोरे या इनिंग नंतर त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. निखिल आमच्याबरोबर आहे. सार्थक, सार्थक मोरे आमचे डिजिटल स्कोरर आहेत. तर अपडेटर तुम्हाला खूप चांगली माहिती सध्या देत आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मिस्टर प्रथमेश. कॅमेरामॅन आमचे 2 आहेत, ओंकार माने.
आणि आता सध्या सर्व प्रायोजक आणि ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत ती मंडळी अर्थात ते सर्वजण या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती थँक्यू सो मच. डॉक्टर आदित्य सिंगानिया, जानू दोंडीबाबा रिंगे, रुद्र रामदास सकपाळ, राजू कोंडराम रिंगे, निलेश गोपाळ शिंदे, जयदीप दिलीप जाधव, अद्विक अक्षय सकपाळ आणि प्रदीप शिवलाल चव्हाण. थँक्यू सो मच. पुढच्या सामन्याचा टॉस गावडोशी आणि त्याचबरोबर घोडे पारूट. टॉससाठी या गावडोशी टीम, टॉससाठी आहे. घोडे पारूट चला बॅटिंग सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. राज पवार प्लीज सहकार्य करा. घोडे पारूट संघाचे कॅप्टन शांतू उपस्थित आहेत. गावडोशी संघाचे कॅप्टन घोडे पारूट कॅप्टन प्लीज. विकास मोरे आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांच्या शुभस्ते संतोष शिंदे यांच्या शुभस्ते पण टॉस केलं जाईल. निर्णय इथंच घ्यायचं आहे मला वाटतं. टॉस गावडोशी संघाला जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संतोष शिंदे साहेब थँक्यू सो मच. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कॅन ओव्हरकम निगेटिव्ह सिच्युएशन. सकारात्मक दृष्टिकोनाने आपण नकारात्मक परिस्थितीवरती मात करू शकतो. ही ताकद आणि क्षमता मैदानावरती तुमचा फिटनेस इतका महत्त्वाचा आहे ना, त्या पलीकडे मला वाटते मानसिकता. अमित सर यावेळेला तुम्ही काय विचार करत असता म्हणजे मैदानात असताना, तो महत्त्वाचा. म्हणजे फिटनेस तर पाहिजेच, गुणवत्ता प्रचंड पाहिजे, यात काय शंका नाही आहे. गुणवत्ता नसेल तर तुम्हाला इथे मैदानावरती थारा नाही आहे. पण त्या पलीकडे मग त्यानंतर फिटनेस, आणि मग फिटनेस वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील, गुणवत्ता तुमच्याकडे असेल तर त्या सिच्युएशनला तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे, तुमची मानसिकता काय आहे. एक सेकंदाकरता तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार आला ना, हो त्याचं नव्हतं होतं. आशुतोष व्यापाऱ्यांचा इशारा, निखिलचा हात. निखिल आज उमेदवार आहेत. अजय शेलार पहिल्या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे. फटका तर जबरदस्त, टीट फॉर टॅट. मैदानात तळपते अजय शेलारची बॅट. षटकार. फुल टॉस चेंडू, मेजवानी होती. मिड विकेटला एक सुरेख षटकार. सुंदर बॅटिंग अक्षय शेलार. राज पवारवरती हल्ला. आता मजा येणार आहे. हे दोन मार्क यापूर्वी पण मैदानात पाहिले होते आपण. ऑन साईडला गॅप मध्ये सुंदर फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. वा भावा, स्कोर लिहिले 4 धावा. मागे वळून पाहत नाही, मागे वळून पाहत नाहीये. अजय शेलार हुकमाचा एक अष्टपैलू खेळाडू. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटमध्ये गॅप आहे, त्या गॅपमध्ये चेंडू या ठिकाणी खेळलेला आहे. अजय शेलार पुत्र 10 वरती संघ कोट्रोशी 10 पनन. धमाका होतोय मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज पवार. चांगला चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण. त्यानंतर ओव्हरथ्रो झालाय का, ओव्हरथ्रो झालाय, त्यामुळे एक धाव मिळेल. एकेरी धावसंख्या वाढली, धावसंख्या पोचली ती आता 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. जिंकण्याकरता रिक्वायरमेंट रेट आणि त्याचबरोबर करंट रेट अर्थात आपल्याला स्क्रीनवरती आहे. 57 धावांची आवश्यकता. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आव्हान मोठं आहे कोट्रोशी संघासमोर. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. फिलहाल अगर देखें तो स्कोर नाम 12 पन्नन कोट्रोशी. अजय शेलार बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए, अच्छा योगदान. पहली गेंद पर छक्का जड़ा था, उसके बाद में बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया है और अच्छा स्टार्ट देना चाह रहे हैं राज पवार.
पुल्लेन बहुत तेज तर्रार गेंद थी। हेलीकॉप्टर खेलने की कोशिश अजय शेलार द्वारा, जो उनका पसंदीदा स्ट्रोक है। 22 का इशारा आशुतोष व्यवहारे ने किया। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के। ये बहुत अच्छी गेंद थी। सही ठिकाने में गेंदबाजी करना वो भी कला होती है। राज पवार के पास वो काबिलियत है। अब मौका मिलेगा अजय शेलार जो 12 पर खेल रहे हैं। वो टॉस गेंद खेलना चाहते थे आंसर की तरफ। राज बहुत ही जबरदस्त कैच। राज कमाल कर रहे हैं आज। ये कैच सबसे कठिन कैच होता है, क्योंकि आप जब बॉलिंग कर रहे हैं ना तो आपका मोमेंटम आगे जाता है, उसके बाद में पीछे मुड़ना। देखिए किस तरह से कैच हो, आपको बताएंगे। राउंड विकेट गेंदबाजी लेग स्टंप के बाहर चले गए थे। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है और गेंदबाज राज के पीछे गेंद आई थी। पीछे जाके वो कैच लेना, गेंद के ऊपर निगाहें रखना वो मुश्किल होता है, क्योंकि आप बहुत तेजी के साथ जाते हैं बॉलिंग करने के लिए, वहां दमकम लगाते हैं और उसके बाद में थोड़ा सा मुड़कर पीछे आना और वो भागकर कैच लेना वो आसान नहीं है। ये रनिंग कैच, ये स्टनिंग कैच राज पवार का। राज आपके ऊपर होगा नाच और कमाल कर रहे आज। 13 पर 1। राहुल 1 पर और अजय शेलार का बेशकीमती विकेट। 56 रनों की जरूरत। यह मुकाबला जीतने के लिए कुटुर्शी के लिए और एक बहुत बड़ी चैलेंज, बहुत बड़ी चुनौती। और अब विशाल भाई साहब आपके सामने विशाल टोटल है। सुंदर गेंदबाजी, ये बहुत अच्छी गेंद थी। क्या गेंद पानी में रुकेगी? पानी में तो नहीं रुकी है। ये क्या कर रही है? जगलर बन रहे हैं इस कवर पर खिलाड़ी। गेंद को ढूंढने की कोशिश, अच्छी तरह से फील्डिंग नहीं कर पाए और साफ सुथरी फील्डिंग नहीं कर पाए। पहले ओवर का खेल समाप्त और कुटुर्शी 15 रन 1 विकेट के नुकसान पर 12 गेंदों में 54 रनों की जरूरत। फिफ्टीन पर 1। राहुल 1, विशाल 2। फुल टॉस, पनिशमेंट। ये खुशी आई थी बैटर के लिए। राहुल राहुल विजयाची चाहुल is playing on seven. Look at this shot. Full toss and punish. मिड विकेट बाउंड्री रन की तरफ गेंद को खेला गया। एक बेहतरीन स्ट्रोक, मच नीडेड 6। टारगेट बहुत बड़ा है। 11 गेंदों में 48 रनों की जरूरत है। स्कोर 21, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। ऑनसाइड पर गेंद को खेला गया। मिड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है। थोड़ा सा फंबल, उसका फायदा उठाएंगे दोनों बल्लेबाज और ओवर थ्रो हुआ है, तो ये 2+1 हो सकता है। तो 3 रन मिलेंगे। रन तो चाहिए आपको कुटुर्शी। और पिछले 2 गेंदों में आपने शानदार बल्लेबाजी की है, 9 रन अर्जित किए, एक सिक्सर और अभी आपने 3 रन। ओवर तो काफी फायदा आपको मिला है। इसी ओवर को आपको बड़ा करना है, आपके पास कोई विकल्प नहीं है। टारगेट बहुत बड़ा है। अगर ये टारगेट आपको चेस करना है, ये टारगेट का आपको पीछा करना है, तो अपोनेंट टीम के गेंदबाजों को आपको टारगेट करना पड़ेगा, तभी जाकर आपका टारगेट पूरा हो जाएगा। 10 गेंदे 45, थोड़ा चैलेंजिंग है, लेकिन अगर चालने होता तो ना जीने में मजा आता ना क्रिकेट खेलने के लिए। चैलेंज होने चाहिए, आसान काम कोई भी करेगा। It's very good delivery, very good delivery. Just pitching out the stump, batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between the bat and ball. Ball going behind the wicket and there can be no run. Another beautiful delivery. Excellent bowling by Gaurav. क्या निखिल आएंगे बल्लेबाजी करने के लिए, वो देखने वाली बात है। घोड़े पारुट, वंडरफुल बॉलिंग, सही ठिकाने पे गेंदबाजी। अब दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है और मोमेंटम इस वक्त देवड़ी के पास। 7 गेंदे 45।
कि पिछली 3 गेंदों पर आपको वो बड़े कम से कम 2 बड़े स्ट्रोक खेलने थे मैच में वापस आने के लिए। 24 पर 1। यॉर्कर की गेंद बहुत अच्छी गेंद थी, आखिरी गेंद पर सिंगल। 6 गेंदों में जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। इस वक्त कुटरशी के हालात कुछ अच्छे नहीं है। वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं चंडी कुमारस माता चषक 2026 शाम का सत्र, और समय मैं आपको बताऊंगा 4:26 का। वक्त जो है ना वो रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो तो रुकने वाला नहीं है। 44 की ज़रूरत है और इस मैच में देवली टीम ने शिकंजा कस लिया है। कुटरिश को चमत्कारी बचा सकता है। अगर गेंदबाज ने थोड़ी मदद की ना तो बिल्कुल बात बन सकती है। बाइक का इशारा, तो इससे कोई परेशानी नहीं होगी देवली टीम को। बाइक के तौर पर अगर सिंगल आता है ना तो कोई परेशानी नहीं है। गेंदबाजी में परिवर्तन किया गया, अक्षय गेंदबाजी करने के लिए आए हैं। 26 पर 1। टारगेट बहुत बड़ा था। जिस तरह से पहले पारी में बल्लेबाजी भी उम्दा प्रदर्शन बल्लेबाजों का रहा, आज राज पवार और उनके साथ बेहतरीन बल्लेबाजी रही है अक्षय द्वारा। फुल टॉस बॉल, टोको की गेंद लगी है। एक ही रन मिलेगा। वक्त क्या आ गया और नसीब से ज़्यादा किसी को कुछ नहीं मिलता। स्कोर अब फिलहाल तीसरे ओवर में 27, 1 विकेट के नुकसान पर राहुल खेत्र 12 पर 9 गेंदों का सामना किया। मिश्रा 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 4 गेंदों में 42 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, ये घमासान जीतने के लिए। ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, हवा में गेंद है, खिलाड़ी बहुत दूर और ये कैच छूटा, जीवन दान मिला है। आसान कैच था, जल्दी रिएक्ट नहीं हुए और उसके कारण कैच छूटा है। कि बेहतरीन गेंदबाज, लेग पर गेंद थी। ऑफ टाइम के थोड़ा सा बाहर गेंद को पिच किया गया था। बल्लेबाज छठे स्टंप की तरफ आए थे, शपल होके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे लेकिन बात नहीं बनी है। आड़े बल्ले से गेंद को खेला गया। बॉर्डर पर मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, गेंद के नीचे आ रहे और अंपायर की तरफ से क्या फैसला वो देखना बहुत जरूरी इस वक्त। इट्स 6। जब आप लाल परी में घूम रहे हैं ना तो आपको विंडो सीट चाहिए। आपको विंडो सीट भी मिल रही है लेकिन तब तक आपका स्टॉप आ गया। अभी ये सिक्सर आने से कोई बात नहीं बनेगी। जीत का अंतर थोड़ा सा कम हो जाएगा। 35, 1 विकेट के नुकसान पर चमत्कारी आपको बचा सकता है कोटरुशी। खाते उछाल जरूर मिला था 22 का शराम पर द्वारा। स्कोर 36 पर 1। अब एक गेंद और 33 रनों की जरूरत। इस मुकाबले में बहुत ही लाजवाब प्रदर्शन रहा अक्षय द्वारा। बल्लेबाजी आज जबरदस्त रही है। देवली ने इस मुकाबले में पूरी तरह से जान डाली है। गेंदबाजी और बल्लेबाजी उम्दा रही है। और इसी के साथ ये मुकाबला देवली टीम ने जीत लिया बहुत बड़े मार्जिन से। अगला मुकाबला गाउडोशी और घोड़े पारूट। क्या निखिल यादव खेलने वाले हैं? ये सवाल सबके मन में है क्योंकि एक तरफ धर्मवीर चषक भी चल रहा है, वहाँ भी वो खेल रहे हैं। और अब देखते हैं क्या इस प्रतियोगिता